नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज खूप लेटनं मी ब्लॉग सुरू करते आहे, कारण आज दिवसभर इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट इकडची गेली होती. दिवसभर अजिबात लाईट, कारण दर सोमवार म्हटलं की गावाकडे लाईट ही काढतात. म्हणजे मे बी मला वाटतं इथे जे कारखाने जवळपास त्यांचं मेंटेनन्स वगैरे अशा काहीतरी गोष्टी असतील आणि आठवड्यातून एक दिवस असतंच. म्हणजे सकाळी 10-11च्या दरम्यान जे गेले ती आता 6 वाजता लाईट येते. किती गावली ग मम्मी? किती आहेत वांगी? फोन आलाय मम्मी तुला? एक मिनिट. मम्मी वांगी काढते, परड्यात आले ते आणि फोन पण तिचा वाजतोय. वांगीच तेवढे लागलेत. दर किती मिळाली? काय करूया, त्याची भजी करूया. वांगी वांगी मिळाली. पाहिजे काय? पाहिजे काय म्हणले? वांगी पाहिजे काय? हा किसा काय? गुलाबांची फुलं बा. हे मस्त झालं झाड. अनंताची फुलं पण छान आलेत, मस्त एकदम. नेहमी जेव्हा पिंपल्स होतात, आता लास्ट वीकमध्ये तुम्ही बघितलं असं ब्लॉगमध्ये पण दिसून येत होतं, इथून रेडेड झालं होतं, इथून रेडेड झालं होतं. हॉर्मोनल चेंजेस किंवा मग बाकी कुठल्याही गोष्टीमुळे कधीही आपल्याला कुठला पिंपल होईल सांगू शकत नाही आपण. आणि जेव्हा पिंपल होतील तेव्हा हळद सगळ्यात बेस्ट आणि गुणकारी असते, पण डिरेक्टली हळद माझ्या स्किनला सूट होत नाही. मुलतानी मातेने हळद अक्षरशः दुश्मन आहेत, पण ते जर मी मिक्स करून लावलं कोणत्याही प्रोडक्ट्समध्ये, म्हणजे एखादं पॅक असेल किंवा एखादं सिरम असेल, तर ते बेस्ट वर्क करतं माझ्यासाठी, कारण ते तेव्हा न्यूट्रलाइज होतं असं मला वाटतं, ते सूट होतं. मग त्यावेळी मी हळद असलेलं फेस सिरम जे आहे ते यूज करते. आणि इथे आता हा जो पिंपल आहे थोडासा राहिलेला आहे, बाकी सगळे आता क्लिअर झालेलं आहे. तर ते मी कसं नेमकं करते हे दाखवते आता पुढे तुम्हाला. सिक्रेट आहे हे हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम. याच्यामध्ये 10% ग्लायकोलिक ॲसिड, 2% नायसिनामाइड आणि 100% ऑर्गॅनिकली सोर्स टर्मेरिक आहे. तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्याची हालत काय झाली होती, आणि हे पिंपल्स गेल्यानंतर डार्क स्पॉट तरी येतातच. हे विजिबली रिड्यूस करतं डार्क स्पॉट. 2 to 3 ड्रॉप्स चेहऱ्यावरती घेऊन अशा पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये मी अप्लाय करते. क्विकली ॲब्झॉर्ब होतं आणि डलनेस तरी घालवतं. स्वरासा कोल्ड प्रेस्ड एक्स्ट्रॅक्शन पद्धतीने बनवलेलं आहे, त्यामुळे हळदीचे सगळे गुण यामध्ये राहतात आणि छान असा युथफुल ग्लोसुद्धा मिळायला मदत होते. यामुळे डार्क स्पॉट म्हटलं की हे लावायला मी अजिबात विसरत नाही. त्याच्यानंतर सनस्क्रीन ही जरूर अप्लाय करते. 9 ते 10 दिवसामध्ये फरक दिसतोच. ओके, चला मंडळी, मी तर तयार झालेलीच आहे. हिमालयाचे हे डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम तुम्हाला नायका, अमेझॉन, फ्लिपकार्टवरती तर मिळेलच, त्यासोबतच हिमालयाच्या वेबसाईटवरती सुद्धा मिळेल. फ्लॅट 30%चा डिस्काउंट मिळवण्यासाठी आजच तुम्ही अमेझॉनवरती भेट देऊ शकता. अमेझॉनवरती तुम्हाला 30% डिस्काउंटमध्ये हे मिळून जाईल. चेकआउट नक्की करा, डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत. आणि चला तर मग मी आता त्यानंतर सकाळची मी बस पकडली ते थेट कोल्हापूर गाठण्यासाठी, कारण राजनंदिनीचा वाढदिवस जवळ येतोय. काही खरेदी करायची होती, प्लस मी आल्यापासून विचार करते की मला महालक्ष्मी दर्शनाला जायचं आहे, तर त्यासाठी मी सकाळी सकाळी कोल्हापूरला निघाले. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरामध्ये, आणि इथून डिरेक्टली राजश्रीकडे जाणार आहे. तर इथून मुखदर्शन आहे, मला गाभाऱ्यातून दर्शन घ्यायचं. इथे बहुतेक बांधकाम काढलेत की काय माहीत, तर इथून निघते मी. आता दर्शन घेऊन झालं, 1.5 तास बरोबर रांगेत उभं राहावं लागलं. आता निघाले आहे राजश्रीकडे, आणि आता राजश्रीकडे गेल्यानंतर ब्लॉग आपला कंटिन्यू करूयात. आपण पोहोचलेलो आहोत. अय काय
काय चालू आहे? कोण आलंय घरात? कोण आले? कुठे गेली मम्मा? कुठे गेली? वाव! आलं दम, आलं दम. हातपाय धुया, दम हातपाय धुया, मग घेऊया त्याला. आलं 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 आलं. हातपाय धुतो अगोदर. पेढा आणलाय मी, पेढा आणलाय. कडे आलेला आहे मी. हॅलो करा बळा. पेढा घेऊन आले. मी नेलपेंट लावले. नेलपेंट आहे माझ्याकडे. बघ माझी नेलपेंट. वेलस हॅलो करा. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? माझी माऊ आले. अरे पिठला भाताचा बेत आहे आणि आम्ही भारतीला बघतोय. ब्लॉग भारतीचे बघत बघत. आता किती वाजलेले आहेत? 2:15. आणि आता आम्ही निघालो आहोत कारण आमच्या पिल्लूचा बर्थडे येतोय. छोटी मोठी खरेदी करायची आहे आम्हाला. बाय बाय. चला चला शॉपिंगला चला. चला शॉपिंगला. नमस्ते करून दाखव. नमस्ते कर. इकडे 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 इकडे. नमस्ते कर. नमस्ते कर. नमस्ते. नमस्ते कसं करायचं असतं? नमस्ते कसं करतात? मम्मीनं कसं शिकवलं तुला? मम्मीने कसं शिकवलंय? हाय फाय दे. हाय फाय दे. तिकडे 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 दे हाय फाय. चला तर मंडळी आम्ही निघालेलो आहोत. राजनंदिनी भलतीच खुश आहे. आम्ही डिरेक्टली जाणार आहोत राजारामपुरीमध्ये आणि तिथे जाऊन बघूयात. होय की नाही ग धमे? काय नाही. हाय फाय. नमस्ते 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 नमस्ते. कसं बाळा? आम्ही पहिले आलोय पॅन्टलून्स मध्ये कारण माऊला इथं भरघोस सूट मिळते. चला चला चला. बरं बरं ठीक आहे चालेल. हां हां ठीक आहे ओके. राजनंदिनीला ड्रेस. तुला हा घेऊया. तुला ड्रेस बरोबर बुडून जाते. 1 year मध्ये. राजी पिंक नाही आहे, कलरफुल आहे, वेगळा आहे का बस. माझ्या आवडीचं मी घेणार की नाही पिल्लू? माऊच्या आवडीचा माऊ घेणार आहे. 1 year पर्यंत असेल तर बघा ना. ड्रेस तुला हा क्यूट वाटतोय की नाही? दिवसभर हा घालायचा, संध्याकाळी दुसरा घालायचा मम्मीने आणलेला बड्डेला. चालते? हसतच बसते. फुकट देत नाहीत बाळ त्यांनी तू हसल्यावर. की अम्मा गई है ट्रायल रूम में तो हम दोनों देख रहा है. आमचं हिंदी मराठीच बरं आपलं जसं आहे तसं. तर आम्ही दोघीही बघतोय, एक्सप्लोअर करतोय छान 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 ड्रेसेस. राजनंदिनीला आम्ही पिंक कलरचा ड्रेस घेतला माऊकडून बड्डेला, है की नाही? शॉपिंग आवरल्यानंतर राजश्री म्हणाली की कोल्ड कॉफी घेऊया. त्याच्यानंतर मी निघणार होते स्टँडकडे जाण्यासाठी, तर ते गेलो. वहीला काय घेणार? कुठली वही घेणार? 100 रुपये घे. तुला 20 रुपये वास होतील एक्स्ट्रा वास ना. या ब्लॉगच्या शेवटच्या भागामध्ये मी नेमकं काय घडलं होतं ते सांगेन. पाठमोऱ्या याच्या आकृतीकडे बघतच राहिले. खूप साऱ्या गोष्टी अचानक अशा आयुष्यात माझ्या नेहमी होत असतात. कंटिन्युअसली मी काही कॅमेरा घेऊन नसते, पण आज अचानक हे मला टिपता आलं. मी आणि राजश्री आता मी चालले बस स्टँडकडे कारण मला वेळ झाली माझ्या बसची. डिरेक्ट बस 1 ते 2च आहेत, त्यातली कुठली मिळते माहीत नाही. राजनंदिनी साहेबा इकडे आहेत आणि ही राहा म्हणून लागले मला, पण आरव परत गोंधळ घालेल. त्याच्यामुळे मग आता निघालेलो आहे. 2 मिनिट चालले. आमच्या पिल्लूचा बर्थडे आलाय. बर्थडे चला. ए धुम्या इकडे इकडे इकडे. राजश्रीचा निरोप घेतला आणि मी कोवाडला येण्यासाठी निघाले. कोल्हापूरवरून कोवाडला डिरेक्ट बस 2 आहेत, त्यातली एक बस कधीही कॅन्सल होते
आणि ती 4-4:30च्या दरम्यान असते, तर मला ती चुकवायची नव्हती. कारण मध्येच परत उतरून बदली बस करून जायचं म्हटलं तर खूप वेळ झाला असता. तर मग मी निघाले. पावसाचं थोडं वातावरण झालं होतं. पुढे पाऊसही थोडा पडला होता. कोल्हापूर भाग पावसाळ्यामध्ये बघण्यासारखा असतो. 2019ला जो पूर आला होता त्याच्यामध्ये इतकं भयानक वातावरण होतं कोल्हापूरमध्ये. म्हणजे लिटरली मुंबईला असताना बघून मला इतकं वाईट वाटत होतं ते बघून. सगळं जलमय झालं होतं. पण तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये कोल्हापूरसारखं ठिकाण मला वाटत नाही की मी अजून कुठे पाहिलं असेल. इतकं नयनरम्य असतं, इतकी हिरवळ आणि इतका परिसर इतका मस्त दिसतो ना. आणि त्यातल्या त्यात चंदगड भाग जो आमचा आहे, तिथे तरी तुम्ही म्हणजे आंबोली घाटात वगैरे पाहिला असाल, भेट दिला असाल, इतकी हिरवळ असते. खूप बघण्यासारखं असं. लेटेस्ट मी आता जे गेली होती आठवण मातीची रिसॉर्ट, तर तोही खूप छान होता. तर अशा पद्धतीने 3-3.5 तासाचा प्रवास होतो गावापर्यंत. तर तो करून मी घरी आले. जस्ट मी घरी येऊन पोहोचलेली आहे आणि एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. मगाशी तुम्ही बघितलात जे मी म्हटलं तुम्हाला की ह्याबद्दल सांगितलं. आरवला ती गोष्ट सांगायची आहे. म्हणजे आरवला सुद्धा कळेल की मुलं कशा पद्धतीनं जीवन जगतात. मगाशी कोल्हापूरवरून येत होतो बघ. आता मी सांगते एंडिंगला की तो मुलग्याचं नेमका काय सीन झालेला. कारण आम्ही कॉफी पित होतो आणि तेव्हाच मी ते शूट करताना पूर्ण मला ते काय ते ठरवून झालं असं तर ते असं काय आपण काही गोष्टी असं शूट करताना अचानक घडतात आणि ते आपण नंतर एक्सप्लेन एवढं करू शकत नाही. झालेलं काय, आम्ही कॉफी राजेश आणि मी कोल्ड कॉफी घेत होतो आणि तेव्हा एक मुलगा आलेला तिथं आणि त्या मुलाच्या हातात काय होतं असे हे मी अगरबत्ती, तर त्यांचं एक पूर्ण सॅक होती त्याच्याकडे. आणि आम्ही कॉफी पिताना, तू ऐका कॉफी पिताना तो एकदम काय म्हणला, ताई आणि हे घ्या माझ्याकडनं विकत म्हणा लागला. मग मी त्याला काय विचारलं, ठीक आहे घेतो म्हटलं, कितीला एक आहे, तर ते 80 रुपयाला एक विकालतं. मग मी काय म्हटलं, तर तू शाळेला जातोस की नाही रे, तर हा जातोय म्हणा लागलं. मग शाळा 15 तारखेपासून आहे ताई म्हणा लागलं. म्हटलं ठीक आहे, तुला काय प्यायचं आहे काय, म्हटलं कोल्ड कॉफी प्यायचं आहे काय खायचं आहे का इथलं, तर नको माझं पोट भरलंय म्हणा लागलं काय. मग मी काय म्हटलं, हे तू दररोज विकतोस काय विचारलं त्याला. तर तो काय बोलला, शाळेत जातोस की नाही की हेच विकत असतोस असं म्हटलं. तर मला काय म्हटलं माहिती आहे ना, मला जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा मी हे घेऊन येते एका कारखान्यातनं होलसेलमध्ये आणि ते विकतोय. 70 रुपये पर दर ह्याचे 70 रुपये प्रमाणे एक घेऊन येते ते आणि 80 रुपयाला विकते. 10 रुपये त्याचा त्याला फायदा पडतोय. मग ठीक आहे की म्हटलं, दे मला एक म्हटलं मी. आणि त्याला काय म्हटलं, तुला प्यायचं आहे काय, तू खा पाहिजे, आता फिरायला लागलास ना तू खा म्हटलं. तर मला काय म्हटलं नसणार त्या पोरं, काय म्हटलं असेल अरे त्यानं मला. त्याला काय म्हटलं, तू खा जर असं काहीतरी म्हटलं मी त्याला. तर मला मग खायला काय नको ताई, मला नोटबुक घ्यायची आहे, फक्त एक्स्ट्रा पैसे थोडे दिला तर द्या, मला खायला काय नको. मी म्हटलं तुला नोटबुकला पैसे पण देतो, खरं तू खा म्हटलं. नाही ते माझं पोट भरलंय म्हणायला लागला, अजून मला हे विकायचे, आता वेळ इथं होणार आणि मला फक्त नोटबुकला घ्यायसाठी पैसे द्या 20-30 रुपये एक्स्ट्रा. मग त्यात पैसे ठेवले आणि म्हटलं शाळेला तेवढं जा म्हटलं मी, आणि फक्त सुट्टीच्या दिवशी तुला जमेल तसं कर. तर एवढं भारी वाटलं नाही, म्हणजे अचानकच ते पोरगा आलेलं तिथे. वाईट वाटलं त्या मुलाबद्दल. त्या मुलाला काम करावं लागायला लागले म्हणून. तसं काय नसतं यार, प्रत्येकाचं लाईफ वेगळं असते. कुणाला काम करावं लागते, तू लक्की आहेस, देव म्हणजे काय म्हणते त्याला, स्वामींचा फेवरेट आहेस तू. तो दादा पण स्वामींचा फेवरेट आहे, त्या दादाला जरा जास्त काम करावं लागायला लागले. असं काय नसते, सगळ्या मुलांना सगळं चांगलं भेटते. आता त्या दादाला त्रास होतोय किंवा हे होतंय अशातला भाग नाही, समजलं. पण तो त्याच्याकडनं काय शिकायचं आपण, की त्यानं हार मानलेली नाही. आता दुसरं कोण असते की ठीक आहे राहू देत म्हणतात, कशाला सुट्टी आपण खेळण्यात घालूया म्हणतात की नाही, काही जण खेळण्यात घालूया कशाला काय करतो. पण दादानं त्या काय चूज केलं की मी हे काम पण करतो, खेळतोय सुद्धा दादा. तो म्हणाला की मी खेळतोय पण, मी स्कूलला पण जातो आणि हे काम पण करतोय, थोडे स्कूलचे पैसे जमा होतात मला. दुसरं काही नाही. असं वाईट वाटून घ्यायचं नाही, कुणाला त्रास होतोय किंवा असं काय वाईट वाटून घ्यायचं नाही. पण आपण शिकायचं यातनं की आपल्याला देवानं सगळं दिलेलं आहे, आपण खूप लकी आहे आणि आपण अजून खूप छान छान गोष्टी करू शकतो. तुम्हाला कळलं की नाही? स्माईल करत नाही. खरं तर ही फार गोष्ट छोटी आहे. आरव खूप हळवा आहे आणि त्याला मी अशा गोष्टी सांगत राहते. कारण का, कधी कधी आपण मुलांना सगळ्याच गोष्टी देतो, म्हणजे अगदी मागितलं की गोष्टी देतो आणि लाडका आहे. मला तर खूप लोक म्हणतात की एकुलता एक आहे धनश्री आणि खूप लाडका आहे, हे लाड कर त्याचे, त्याला सगळं जे हवं ते दे. पण काय होतं, जेव्हा आपण हवं त्या गोष्टी ज्या त्या वेळी देत राहतो तेव्हा मुलं हट्टी होतात
आणि आज त्या मुलाने एक शिकवलं की जेव्हा म्हणजे काही मुलं परिस्थितीला हार मानून खूप गोष्टी करायचं टाळतात आणि काही मुलं परिस्थितीला जिद्द बनवतात, म्हणजे करणार तर करणार. त्याच्या जागी दुसरा कोणीही मुलगा असं तर म्हटलं असतं, हा मला भूक पण लागली, मला खायचं पण आहे आणि ताई मला अजून पैसे पाहिजेत, किंवा हे घ्याच ताई, अजून एक घ्या ताई, अजून 2 घ्या ताई. पण त्या मुलाच्या डोळ्यात एवढं हे होते आणि त्या मुलाच्या बोलण्यात एवढ्या गोष्टी भारी होत्या की त्यानं जेव्हा म्हटलं ना ती ताई मला फक्त एक्स्ट्रा पैसे द्या की मला यातनं नोटबुक घ्यायचं आहे, मला इतकं भारी वाटलं. कारण शाळा सुरू होणार होती. मला तो गेल्यानंतर थोडंसं असं जाणवलं की शिट यार, आपण त्याच्या शाळेसाठीचं जे खर्च आहे, म्हणजे नोटबुकचं वगैरे जो खर्च येतो, पुस्तकं वगैरे, तर ते देऊ केले असते तर खूप बरं झालं असेल. सडनली आपल्या डोक्यात काही गोष्टी क्लिक होत नाही. पण कोल्हापुरात जे कोणी असतील, आता माझे जे ब्लॉग बघत असतील आणि त्यांना कोणाला हा मुलगा जर दिसला तर त्याच्या शालेय शिक्षणासाठी एका गोष्टीसाठी नक्कीच हेल्प करा. मला त्यावेळेला ते सडनली असं काही क्लिक झालं नाही की त्याच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर घ्यावा आणि नंतर मग आपण जीपे पण करू शकतो. ते सडनली आपल्या डोक्यात येतच नाही. म्हणजे नंतर आपण विचार करू पण हे आपण करू शकलो असतो. मला त्यावेळी जे योग्य वाटलं की नोटबुकला त्याचे पैसे द्यावेत असं योग्य वाटलं तर ते मी केलं. पण नंतर असं डोक्यात झालं. आणि दाखवण्याचा उद्देश असा की जेव्हा चांगली कामं एखाद्याच्या ब्लॉगमधून दिसतात तर असं कोणीही समजायचं नाही की दिखावा करायची काय गरज आहे किंवा एखाद्याला मदत करताना दाखवायची काय गरज आहे. खरं तर एखादी गोष्ट बघून आपण शिकू शकतो की आपणही हे केलं पाहिजे आणि आपण त्या गोष्टी ॲप्रिशिएट केलं पाहिजेत. सगळ्या गोष्टी जर एखादा माणूस एखाद्याला हेल्प करतोय ना तर प्रत्येकाला असं वाटतं अरे काय दिखावा करतायत किंवा हे करतायत आणि कशाला दाखवायला पाहिजे कॅमेराच्या समोर. पण जर एखादी चांगली गोष्ट किंवा त्यातून काही लोक इन्फ्लुएन्स झाली, आता नेहमीच आम्ही प्रमोशन्स वगैरे करतो तर ते तरी इन्फ्लुएन्स होतातच. तर ह्या गोष्टींपासून सुद्धा इन्फ्लुएन्स झाला तर खूप मोठं अचिव्हमेंट होईल प्रत्येक ब्लॉगरसाठी किंवा प्रत्येक क्रिएटर जो आहे, प्रत्येक जो सोशल मीडियावरती माणूस आहे तर त्यांच्यासाठी की चांगल्या गोष्टी जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग हा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा आणि हो, तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. माहिती आहे माझे ब्लॉग्स थोडे कमी जास्त होत आहेत, काही कारणामुळे होत आहेत. ते लवकरच ते व्यवस्थित रेग्युलर येतील नक्कीच. एक दिवस येईल, एक दिवस नाही येईल असं होणार थोडे, पण येईल नक्कीच. आणि चला तर मग उद्या परत भेटते. तोपर्यंत बाय बाय.